विधानसभेचे वारे सर्वत्र वाहू लागलेले आहेत आणि अशाच मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी राजकीय बॅनरबाजी सुद्धा केली जात आहे। आपले चित्र पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरे समर्थक मानले जाणारे भंडाऱ्यातील शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर मागील दिवसात देवगिरी बंगल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न भेटता परतल्याने भोंडेकर मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा होती। त्यानंतर मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार भोंडेकर यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले। मात्र नवरात्री दसरा दिवाळीच्या शुभेच्छांचे बॅनर लागत आहेत, त्यामुळं त्या बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांची फोटो असणे अपेक्षित होते। मात्र भोंडेकर यांच्यामार्फत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांची फोटो नसल्याने ते पक्षावर किंवा मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहेत की काय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागलेली आहे। भोंडेकरांनी ते स्पष्ट केलं होतं की नाराजी कुठेही नाही आहे। मात्र आता जे बॅनर लागलेले आहेत ठिकठिकाणी त्यामुळं कुठे आमदार भोंडेकर नक्की कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवतील, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते शिंदे गटाकडून लढवतील की भाजपाकडून किंवा इतर अपक्ष पद्धतीने लढतील, याकडे आता सर्वांच्या नजर लागलेलं पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।